हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे साहित्य घेतले पाहू शकता तुम्ही. लसूण घेतलाय मी बारीक चिरून, एक टमाटा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि स्वच्छ कोथिंबीर ही धुवून चिरून घेतलेली आहे. मीडियम साईजचे 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि इथे वल्ला वाटाणा घेतलेला आहे पाहू शकता. तर मार्केटमध्ये वाटाणा भरपूर आलेला आहे. तर वल्ल्या वाटाण्यापासून आपण छान अशी रेसिपी बनवणार आहे मैत्रिणींनो. तर आता हे साईडला ठेवूया आपण. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वाटाणा स्वच्छ पाण्याने आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने चांगला चोळून धुवायचा आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, वाटाणा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी एक डब्बा तांदूळ घेतलेले आहे. हे तांदूळ पण आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण तांदळावर पावडर वगैरे असती, दुकानामध्ये धूळ बीळ बसलेली असती, त्यामुळे आपल्याला हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत पाहू शकता तुम्ही. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे पाहू शकता आणि गॅसवर आपल्याला कुकर ठेवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. तर इथे मी तेल टाकून घेतलेले आहे बघा. इथे 1.5 पळी मी तेल टाकलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि मोहरी टाकून घेतली 1 चमचा. मोहरी आपली छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुललं ना, त्यानंतर कढीपत्त्याची इथे पानं टाकून घेते पाहू शकता तुम्ही. कढीपत्ता छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. लसूण पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. लसूण छान परतल्याच्या नंतर मी मीडियम साईजचे 2 कांदे उभे चिरून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत आणि कांदा छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही घाईच्या कामात नक्कीच करून पहा, खूप टेस्टी होती. कांदा असं जरासा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटा टाकून घ्यायचे बघा. मी 1 टमाटा मीडियम साईजचा कापून घेतलेला मोठा मोठा तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मटर घेतलेलं मी ओले वाटाणे ते टाकून दिलेले आहेत, कारण ओले वाटाणे पण आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे. टमाटा आणि कांदा, टमाटा, ओले वाटाणे हे सर्व छान परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. एक 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे. 2 मिनिटाच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची बघा. त्यानंतर बेडगी मिरची पावडर मी 1 चमचा टाकून घेणार आहे आणि त्यानंतर कांदा मसाला 2 चमचे मी टाकणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त मसाले करू शकता मैत्रिणींनो, कारण भात जसा आपण जास्त कमी करतो त्याप्रमाणे इथे साहित्य आपण यूज करायचे. 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला भाताचा मसाला आहे मैत्रिणींनो, बिर्याणी, तो टाकून दिला 1 चमचा. हे मसाले आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. कोथिंबीर पण तेलावर छान परतून घ्यायची. कोथिंबीर परतून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे. मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत आणि 1-2 मिनिटं हे तांदूळ आपल्याला छान परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने.
मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक करायला बिलकुल पण टाईम लागत नाही. तर छान आपल्याला हे भात तांदूळ हे परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. मी एक डब्बा तांदूळ घेतलं होतं मैत्रिणींनो. इथे 2 डब्बे आपल्याला पाणी टाकायचे बरोबर, म्हणजे भात आपला एकदम मोकळा होतो. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर सर्व भात आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे पहा अशा पद्धतीने. पाहू शकता छान मिक्स करून झालेलं आहे. तर आपण आता काय करायचे, कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या आपल्या कुकरच्या करून घ्यायच्यात. कुकर थंड झाला की मी तुम्हाला दाखवते आपला भात कसा झालाय तो. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कुकर आपला थंड झालेला आहे. तर झाकण खोलून आपण पाहूया. तो वरतून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची बघा भातावर. आणि एकदा भात आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने छान झाला आहे बघा भात आपला एकदम मोकळा झालेला आहे. तर ही भाताची रेसिपी मैत्रिणींनो कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. वाटाणे भाताची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. आणि एकदा ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूप झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. ते छान असा वाटाणा भात आपला झालेला आहे पाहू शकता. तर मैत्रिणींनो, अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपी सोबत.